नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. तर भाजप हा अल्लाउद्दीन खिलजीचा नवा अवतार आहे. ठाकरेंचा पक्ष संपवायचीच तयारी चालू आहे का? मला असं दिसतं की मोदींची इनिंग जवळपास संपत आलेली आहे, की युवराजांना सेफली लॉन्च करता आलं पाहिजे, राजकन्यांना सेफली लॉन्च करता आलं पाहिजे. हा प्रॉब्लेम ठाकरेंचा आहे की ते सकाळी मराठीवादी आहेत, संध्याकाळी हिंदुत्ववादी आहेत. उद्धव ठाकरेंना जो प्रॉब्लेम आहे तो आदित्यला नाही आहे ना. ठाकरे ब्रँड संपवणं हे भाजपचं उद्दिष्ट आहेच, पण ते एकनाथ शिंदेचं पण उद्दिष्ट आहे. तुम्ही जे मगाशी म्हणलात की न्यू नॉर्मल काय आहे, की ॲब्सोल्यूट ॲबनॉर्मल हेच न्यू नॉर्मल आहे. राम मंदिर झाल्यानंतरचा घोटाळा नाही, रामाच्या विटा घ्यायला लागल्यापासूनचा घोटाळा. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पक्षफोडीचे प्रकरण काही थांबायला तयार नाहीये. विधानसभा निवडणुकीमध्ये जे सरकार निवडून आलेलं आहे ते खरं तर बहुमताचं सरकार आहे, पण तरी देखील 2 वर्षाच्या आतमध्येच पुन्हा एकदा आमदार खासदारांची पळवापळवी चालू आहे. लेटेस्ट एपिसोड आपण बघितला. सचिन अहिर यांना उपसभापती पदाचे उमेदवार बनवून आता पुन्हा आमदार सुद्धा आम्ही फोडणार आहोत, अशा पद्धतीचा एक संकेत एकनाथ शिंदेंनी दिलेला आहे. काय नेमकं हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडतं आहे? ठाकरेंचा पक्ष आता भाजपला संपवायचाच आहे का? आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा पद्धतीनं आमदारांच्या पळवापळवीचं जे राजकारण, पक्षफोडाफोडीचं जे राजकारण सुरू झालेलं आहे 2022 पासून, ते थांबायला का तयार नाहीये? या सगळ्याचं एक नॉर्मलायझेशन झालेलं आहे का? लोकांना सुद्धा याच्याबद्दल आता काही वाटेन असं झालेलं आहे का, की त्यांच्या प्रतिक्रियेची कुठं नोंद घेतली जात नाहीये? या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत मुंबई विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर दीपक पवार, जे मराठी भाषेबद्दल पण मोठी चळवळ गेल्या काही वर्षांपासून करतायत. सर, काय म्हणजे पक्षफोडीचं हे सगळं प्रकरण काही थांबायला तयार नाहीये? 2022ला जे झालं होतं त्यावेळी किमान एक सांगायला होतं की बाबा आमच्यासोबत जे ठाकरेंनी केलं त्याची शिक्षा आम्ही देतोय म्हणून. आता नेमकं काय चाललेलं आहे? ठाकरेंचा पक्ष संपवायचीच तयारी चालू आहे का? आणि हे केल्यामुळं तो पक्ष संपेल का? तुमची पहिली प्रतिक्रिया काय? तुम्ही जे प्रश्न म्हणालात की 2024ला सरकार आलं, बहुमतातलं सरकार आलं, आणि तरी हे का चाललंय, तर यात मी थोडी दुरुस्ती असं करतो की 2024ला पाशवी बहुमतातलं सरकार आलं, तरी सुद्धा यांचं हे का चाललंय? 237 जागा त्यांच्याकडे आहेत. म्हणजे 2019मध्ये यांचा युक्तिवाद काय होता की मवियाबरोबर शिवसेना गेली आणि त्यांनी जो मॅन्डेट होता लोकांचा, जनादेश होता, तो जनादेश धुडकावला. आता तो जनादेश धुडकावला असं आपण एक क्षणासाठी मान्य करूया, पण तो जनादेश धुडकावणारं पहिलं सरकार फडणवीसांनी स्थापन केलेलं आहे, ते अजित पवारांनी स्थापन केलेलं आहे. आणि त्याचा कुठे उल्लेख करतो? फडणवीस आणि अजित पवारांनी जे सरकार स्थापन केलं ते तर अनैतिकतेच्या सर्व पातळ्या क्रॉस करणाऱ्या स्वरूपाचं सरकार होतं. उद्धव ठाकरेंनी जे सरकार स्थापन केलं ते रीतसर स्थापन करून 2-2.5 वर्ष कोविडच्या काळामध्ये त्यांनी चालवलं. आता उद्धव ठाकरेंना शिक्षा कोणाला द्यायची होती? एक फडणवीसांना तर द्यायचीच होती, आणि दुसरं अमित शहांना उद्धव ठाकरेंना धडा शिकवायचा होता. आणि त्यामुळे शिंदे जे एकेकाळी अक्षरशः म्हणजे मातोश्रीमध्ये एका अर्थाने त्यांचे जवळचे ब्लू आईड बॉय, आश्रितही म्हणू आपण, अशा पद्धतीने ज्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली त्यांना एवढं मोठं केलं गेलं त्यानंतरच्या काळात. आणि पैशाशिवाय किंवा पैसे उभे करण्याच्या क्षमतेशिवाय कुठल्याही माणसाला भारतीय जनता पक्षाचं दिल्लीतलं नेतृत्व एवढं मोठं करेल अशी शक्यता नाही. म्हणजे एकीकडे हे फडणवीसांचं सुडाचं राजकारण आहे, मी पुन्हा येईन या नॅरेटिव्हवर झालेलं. म्हणजे मी पुन्हा येईन हे म्हणण्याचं राजकारण हे काही भावनिक राजकारण नाही आहे. मी पुन्हा येईन हे म्हणण्याचं राजकारण सुडाचं राजकारण आहे. ते सुडाचं राजकारण आणि अमित शहांचं अत्यंत प्रॅक्टिकल अशा प्रकारचं खुनशी राजकारण याचा मेळ होऊन 22 साली यांनी पक्ष फोडला. तो 22 साली जेव्हा पक्ष फोडला त्यावेळेला सुद्धा यांना नंतर दादांचा पक्ष फोडायची गरजच नव्हती, त्यांचं बरं चाललं होतं. पण तरीसुद्धा जी प्रक्रिया 19 साली यांनी सुरू केली ती नंतर दादांचा पक्ष फोडून किंवा दादांच्या पक्षाने त्या बाजूला जाऊन सगळी प्रक्रिया पूर्ण केली. त्यावेळेला राज ठाकरे कसं म्हणाले होते की पवारसाहेबांचे 2 पक्ष आहेत, एक सत्तेतला आणि एक सत्तेच्या बाहेरचा. तर त्यावेळेला पटकन लोकांना ते पटलं नव्हतं अशी शक्यता होती, पण नंतरचा एकूण रागरंग पाहता तसंच झालं असण्याची खूप शक्यता वाटते. आता जेव्हा हे लोक निवडून आले, कशाहीमुळे EVM-मुळे निवडून आले असतील, यांना वाटतं तसं लाडकी बहीणमुळे आलेले असतील, 230च्या वरती जागा तुमच्याकडे आहेत. म्हणजे तुम्ही जनसुरक्षा कायद्यासारखा अत्यंत महत्त्वाचा कायदा सुद्धा सगळ्यांना गुंडाळून तुम्ही अस्तित्वात आणलेला आहे, तो कायदा अंमलात आणलेला आहे. तुम्हाला वाटेल ते कायदे तुम्ही करू शकता. अशा वेळेला हे का चाललंय? तर अशा वेळेला ह्यांनी 6 खासदार फोडले बघा. 6 खासदार फोडले, त्यातले 5 जण पटकन गेलेले आहेत. जसं गुवाहाटीला जाणाऱ्या गँगमध्ये सुद्धा 15-1 जण सुरुवातीलाच गेलेले आहेत. नंतर उदय सामंत पासून सगळे बाकीचे जे लोक आहेत ते टप्प्याटप्प्यानं सुरत टू गुवाहाटी असं गेलेले आहेत. म्हणजे हे शिंद्यांच्या गुडविलवर गेलेले लोक आहेत का? हे कोणीतरी दुसऱ्या मंडळींनी आपलं गुडविल शिंद्यांच्यासाठी वापरलेलं आहे म्हणून तो 40चा आकडा त्यावेळेला गाठला. हे तुम्ही विधिमंडळाच्या परिसरामध्ये सहज फिरलात तरी लक्षात येण्यासारखं. तेव्हा कसं होतं की तेव्हा किमान महाविकास आघाडी सरकारची कोंडी फोडणं त्यांना आवश्यक होतं, भाजपला सत्तेत यायचं होतं. आता तर तोही प्रश्न नाहीये. म्हणजे या खासदारांची किंवा या आमदारांची अशी काही गरज सरकारच्या स्थिरतेसाठी नाहीये, तरी सुद्धा शिंदे हे करतायत. त्यामुळे त्यांना या सगळ्याचं नेमकं काय बक्षीस मिळणार आहे? कशासाठी चाललं? लोकसभेच्या पातळीवर हे गरजेचं त्यांना यासाठी आहे की जे खरं तर परिसीमनाचं विधेयक, पण जे भाजपनं लोकांना महिला आरक्षणाचं विधेयक म्हणून विकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला,
ते विधेयक जर यशस्वी करून पुन्हा त्याला मान्यता घ्यायची लोकसभेची, तर लोकसभेमध्ये 2/3 बहुमत पाहिजे. ते बहुमत मिळण्यासाठी सेना फुटली तरी चालेल, आम आदमी पार्टी पक्ष फुटला तरी चालेल, तृणमूल काँग्रेस फुटलं तरी चालेल, द्रमुकला तटस्थ ठेवता आलं तरी चालेल, अण्णा द्रमुक फुटता आलं तरी चालेल. अशा पद्धतीनं जे शक्य आहे ते दिल्लीमध्ये करण्याचा प्रयत्न आहे. आणि ते दिल्लीमध्ये करण्याचा प्रयत्न नॉर्मली असं घडतं तेव्हा आपण असं म्हणण्याची पद्धत आहे की हे मोदींकडनं घडतं आहे. मला असं दिसतं की मोदींची इनिंग जवळपास संपत आलेली आहे. आता जे चाललंय ते अमित शहा या नंबर 2च्या माणसाचं नंबर 1कडे चाललेला जो प्रवास आहे त्या नंबर 1च्या प्रवासासाठी आहे. आणि त्या प्रक्रियेमध्ये शिंदे हे त्यांचे बिनीचे शिलेदार आहेत. का शिंदे बिनीचे शिलेदार आहेत? कारण मुंबई, ठाणं, पालघर, रायगड हे जे MMR मधले बांधकाम क्षेत्रातले महत्त्वाचे जिल्हे आहेत, जिथनं सर्वाधिक पैसा उभा राहण्याची शक्यता आहे, त्या सगळ्या भागावर गृहनिर्माण मंत्री म्हणून किंवा नगरविकास मंत्री म्हणून शिंद्यांचा असलेला प्रचंड होल्ड आणि त्यातनं शिंद्यांनी पैसे उभे करण्याचा तयार केलेला मेकॅनिझम, यामुळे शिंदे गुजरातच्या नंबर 2च्या माणसाचे अत्यंत उपयोगाचे आहेत. त्यामुळे आता जे माणसं फोडणं आहे ते आत्ताच्या फायद्यासाठी नाहीच आहे, परिसीमनाच्या कायद्यासाठी आहे हा एक भाग. पण दुसरं म्हणजे शिंदे स्वतःचं लॉबिंग करतायत, स्वतःची उपयुक्तता, स्वतःचं उपद्रव मूल्य अशा पद्धतीने ते वाढवत आहेत की जेव्हा कधी 27 सालानंतर 29 सालानंतर पट नव्याने मांडण्याची सोय होईल त्यावेळेला आता जे शिंदेचे बॉस महाराष्ट्रातले आहेत त्यांचं जर दिल्लीमध्ये प्रस्थान झालं किंवा त्यांना करावं लागलं, करणं भाग पडलं, तर महाराष्ट्रात जी जागा मोकळी होते ती शिंद्यांना असं क्लेम करता येईल की महाराष्ट्राला पुन्हा एकदा मराठा मुख्यमंत्र्याची गरज आहे. कारण बराच काळ महाराष्ट्रामध्ये 19 सालापासून आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये एक शिंद्यांचा मधला कालावधी सोडला तर बिगर मराठा मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहे. त्यामुळे शिंदे ते कार्ड प्ले करतायत. पण फक्त मराठा मुख्यमंत्री हे कार्ड चालणारच नाहीये, पैसे खर्च करणारा मराठा मुख्यमंत्री हे जे कार्ड आहे त्या कार्डासाठी शिंदे सगळ्यात एलिजिबल कॅन्डिडेट आहेत. आणि म्हणून त्यांनी परवा जे केलं म्हणजे ओमराजे निंबाळकरांना त्यांनी ज्या पद्धतीने शेवटी फोडलं, म्हणजे मला असं वाटतं की ओम निंबाळकरांना फोडण्यामध्ये ते एकटे पुरेसे पडले असतील असं नाही, ते पुरेसे इतर ताकद जी आहे ती फडणवीसांची असेल, अमित शहाची असेल. आणि ओम निंबाळकरांना जो काही निर्णय त्यांच्या बाजूचा ह्यांच्या बाबतीमध्ये पद्मसिंह पाटलांच्या बाबतीत हा होता, म्हणजे एखाद्या पक्षामधनं दुसऱ्या पक्षात तुम्ही गेलात तर तुम्हाला न्यायालयाचा निकाल फिरवून मिळू शकतो, इतक्या उघडपणाने त्याची चर्चा होते. हे न्यायव्यवस्थेलाही लाजिरवाणं आहे. म्हणजे लोक नंतर असं बोलत राहिले की नाही पण ते जसं ज्या पद्धतीने तो खटला जाईल तशा पद्धतीने त्याचा विचार होईल, पण एखादा निकाल तुम्हाला फिरवून मिळेल जर तुम्ही पक्षांतर केलं तर, अशा प्रकारचा मेसेज ज्या वेळेला जातो त्यावेळेला मला वाटतं अत्यंत घातक परिस्थिती निर्माण होते. आणि त्यामुळे ओम निंबाळकर सारख्या माणसाला, ज्याला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एखादा पक्ष स्वतःच्या सोबत घेतो, एखादं नेतृत्व सोबत ठेवतं, असा माणूस ज्यावेळेला असं म्हणतो की माझा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पराभव झाला कारण लोकांनी आम्हाला स्वीकारलं नाही, त्यामुळे आता लोकांनी ज्यांना स्वीकारलेलं आहे त्यांच्याकडे आम्ही जाणार आहोत. तर लोकांनी एकेकाळी डोंगरीच्या दाऊद इब्राहिमला पण स्वीकारलं होतं, दगडी चाळीतल्या लोकांनी अरुण गवळीला पण स्वीकारलं होतं, चेंबूरच्या लोकांनी छोटा राजनला पण स्वीकारलं होतं. म्हणजे ओम निंबाळकर हा माणूस जर त्यावेळेला असता तर हे प्रस्थापित आहे असं म्हणून तो त्यांच्याकडे जाण्याची शक्यता होती. म्हणजे ज्या प्रकारचं निलाजरं समर्थन राजकीय पक्षांना करता येईल, म्हणजे आपली भाषा त्या पद्धतीनं वापरता येईल, ते सगळं करण्याचा एक नवीन परिभाषा कोश शिंदेनी महाराष्ट्राला उपलब्ध करून दिला आहे. त्याच्या पुढचा टप्पा कालचा हा सचिन अहिरचा आहे. सचिन अहिरना तुम्ही मला सांगा की म्हणजे सचिन अहिर सारखा माणूस पवार साहेबांचा पक्ष सोडतो आणि मंत्रीपद होतं सचिन अहिर, असं काही नाही. आणि सचिन अहिर म्हणजे जसं म्हणतात लोक की एखाद्याला रस्त्यावरनं उचलून मंत्री केलेलं आहे, तसं अक्षरशः अरुण गवळीच्या नात्यातल्या माणसाला पवार साहेबांनी उचलून मंत्री केलं, इंटक सारखी महत्त्वाची संघटना दिली, राष्ट्रीय मिल मजदूर संघासारखी संघटना दिली. असा माणूस अक्षरशः अलगद उचलून तीर्थप्रसादासारखा शिवसेनेला मिळतो. कारण आदित्य ठाकरेंना वरळीतनं निवडणूक लढवायची आहे. लॉजिकली विचार करता आदित्यला तरी वरळीत जायची काय गरज होती? जिथं ठाकरेंचं वास्तव्य आहे किंवा जिथं शिवसेना भवन आहे यातल्या कुठल्याही मतदारसंघामधनं आदित्यला निवडणूक लढवता आली असती. पण आपल्याकडे एक अशी पद्धत आहे की युवराजांना सेफली लॉन्च करता आलं पाहिजे, राजकन्यांना सेफली लॉन्च करता आलं पाहिजे. त्या सेफ लॉन्च करण्याच्या प्रक्रियेमध्ये काय झालं की सचिन अहिरचं स्वागत करावं लागलं, सुनील शिंदेचा पत्ता कट झाला, तर सुनील शिंदेंना पुन्हा विधान परिषद दिल्यामुळे आता ते शांत आहे. काल ते असं म्हणाले की आमच्या वरिष्ठांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जर त्यांच्या वरिष्ठांनी पुरेसं आत्मपरीक्षण केलं नाही तर शिंदेच आत्मपरीक्षण करतील आणि आपल्या भावकीतल्या लोकांकडे जातील, अशा प्रकारची शक्यता आहे. त्यामुळे आता विचार सचिन अहिर सारख्या केसमध्ये दोन माणसांनी केला पाहिजे. एक म्हणजे आदित्य ठाकरेंनी ठरवलं पाहिजे की केमछो वरळी असं म्हणून आपण आपल्याकडल्या अशा दगाबाज माणसांच्या जीवावर निवडणूक लढवू शकत नाही. आणि जो माणूस खासदारांच्या बंड म्हणा तुम्ही त्याला, ऑपरेशन टायगर हे ग्लॅमराईज केलेलं नाव आहे, म्हणजे गुंडगिरी, माफियागिरी, लबाडपणा याला आपली माध्यमं सुद्धा ऑपरेशन टायगर, ऑपरेशन अमुक तमुक असं म्हणतात. जणू काही हे एका देशाने दुसऱ्या देशावर केलेलं आक्रमण आहे. आणि पत्रकार परिषदेमध्ये जी भाषा असते, चौकार, षटकार, या सगळ्याचं एक नॉर्मलायझेशन हे काय झालं माहिती आहे, शिंदेंना त्यांच्या एकूण राजकीय माफियोसीची नशा चढली आहे.
आणि माध्यमांनी ती चढवली आहे. म्हणजे माध्यमातले लोक त्यांना प्रश्न विचारताना विचारत आता नाहीये. ऑपरेशन टायगरचा पुढचा टप्पा काय आहे, हो. म्हणजे एका कॉफीच्या शो मध्ये सुद्धा एका संपादक ताईंनी असं विचारलं उदय सामंतांना की मग आता ऑपरेशन टायगरच्या पुढच्या टप्प्यामध्ये काय घडणार आहे, म्हणजे ज्याची लाज वाटायला पाहिजे त्याचा समोरच्याला माज वाटावा, अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा माध्यमातले लोक विचारतात त्यावेळेला शिंदेसारख्या माणसांचा कॉन्फिडन्स आणखी वाढतो आणि मग ते म्हणतात की मी तर कोथळाच काढण्यात प्रसिद्ध आहे, मी तर ह्यांना धडात शिकवणार आहे, मी चौकार मारणार आहे, मी षटकार मारणार आहे. तर एक लक्षात घेतलं पाहिजे त्यांनी सुद्धा की आज ठाकरेंचा पडता काळ आहे किंवा शरद पवारांचा पडता काळ आहे, उद्या तुमचा पडता काळ येईल की नाही. म्हणजे तुमची तर सगळी संघटनाच माफिओसी लोकांनी भरलेली आहे, तुमचा पक्ष नाहीच आहे तो. हे शरद पवारांच्या पुढच्या पातळीचं संघटन आहे त्यांचं, जे ज्या पक्षामध्ये नरेश म्हस्केसारखा टिनपाट मनुष्य जो नगरसेवक सुद्धा कसा झाला याच्याबद्दल शंका वाटावी अशी परिस्थिती आहे, असा माणूस खासदार होतो आणि महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल भाष्य करतो. त्यामुळे असे तुम्ही बेडकाचे बैल केलेले आहेत, कारण तुमचा आता चांगला काळ आहे, चढता काळ आहे, पण तुमच्याकडेचा पैसा आटेल की नाही. आता तुम्ही जे हे सांगताय त्याच्यातनं मला थोडं हे जाणवलं की जेव्हापर्यंत हे खासदार फुटणार होते तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा काय होती, तर शिंदेच्याच पक्षातले लोक बोंबलत होते भाजपच्या नावानं, थेटपणे सांगत होते की भाजपनं आता आमचं फक्त मुंडकं छाटायचं राहिलेलं आहे. शिंदेच्या कितीतरी निर्णयांच्या बद्दल फडणवीसांनी पूर्णपणे त्या सगळ्या फायली फिरवल्या, निर्णय बदलले. BMC मध्ये काय होत होतं ते पण आपण बघितलं की सुधार समितीच्या सुद्धा सगळ्या नियुक्त्यांमध्ये रात्री फोन होऊन ठाकरे आणि फडणवीसांचं काहीतरी संधान दिसत होतं. अचानक या सगळ्यामुळं शिंदे पुन्हा म्हणजे आपली ताकद दाखवून हे करतायत. एक काय वाटतं मला माहिती आहे, म्हणजे आता हे एक म्हणजे एवढा सगळा व्यवहार जेव्हा शिंदे करतात आणि ओम निंबाळकर किंवा नागेश पाटील आष्टीकर सारखे लोक सुद्धा म्हणतात आम्ही काही पैशासाठी गेलेलो नाहीत, आम्ही विकासासाठी गेलो, तुम्ही शेंबडं पोर सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. प्रश्न असा आहे की एवढा पैसा कोण घालतंय. आता एवढा पैसा यांचा स्वतःचा आहे, यांना मदत करणाऱ्या उद्योजकांचा आहे, पण मदत करणारा एक मोठा उद्योजक तर भाजपच्याच बरोबर आहे. मग जर मोठा उद्योजक भाजपच्या बरोबर आहे तर तो शिंदेनं का मदत करतोय. म्हणजे ज्या प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्यानुसार असे कोण लोक आहेत, कुणी शस्त्रास्त्रांचा दलाल आहे का, आणखी कुणी माणूस आहे का की जो ह्या सगळ्या प्रोसेसला फंड करतोय. आणि त्या प्रोसेसला फंड करत असताना ते सगळं फडणवीसांच्या मर्जीनं चाललंय का फडणवीसांना चेकमेट करण्यासाठी चाललंय. म्हणजे जे तुम्ही उदाहरण दिलं की म्हणजे ठाकरे आणि फडणवीसांमध्ये पुन्हा सख्य झालं आहे का, तर मला वाटतं ठाकरे आणि फडणवीसांची ही जी काही चुंबाचुंबी आहे सगळी फ्लट करणं एकमेकांशी, हे फडणवीसांच्या फायद्याचंच आहे. कारण तुम्ही ताडाच्या झाडाखाली उभं राहून दूध प्यायलात तरी लोकांना तुम्ही ताडी प्यायले असंच वाटतं. हा प्रॉब्लेम ठाकरेंचा आहे की ते सकाळी मराठीवादी आहेत, संध्याकाळी हिंदुत्ववादी आहेत. मध्येच त्यांना असं वाटतं की बाबा फडणवीसांशी दोस्ती होऊ शकेल. फडणवीसांशी दोस्ती करणं हे आत्महत्येला निमंत्रण आहे. हे त्यांनी शत्रू निवडावा लागेल, त्यांना शत्रू निवडावा लागेल आणि त्या शत्रूंच्या यादीमध्ये शिंदे हा त्यांचा आत्ताचा शत्रू आहे, कारण त्यांनी पक्ष फोडलाय. तुम्हाला राग येतो पक्ष फोडणाऱ्या माणसाचा, तुमच्याबद्दल आतली सगळी गुपितं तुमच्या पक्षाची ज्या माणसाला माहीत असतात तो त्याचा बभळा करण्याची शक्यता असते. पण ज्या गोष्टी शिंद्यांना माहिती आहेत त्या फडणवीसांना माहिती नाहीत का. त्यांनी दीर्घकाळ गृह मंत्रालय ताब्यात ठेवलंय. रश्मी शुक्लासारख्या बाईच्या मदतीनं त्यांनी फक्त लोकांच्या घरात CCTV कॅमेरे लावायचे, तेही केलं असेल, पण लोकांच्या फक्त घरात CCTV कॅमेरे लावायचं त्यांनी कमी केलंय. असा माणूस तुमचा मित्र कसा होऊ शकेल. म्हणजे गुजरातचे जे 2 सत्तेमध्ये आहेत ते तुमचे शत्रू आहेतच, कारण ते महाराष्ट्र धर्माचे शत्रू आहेत. पण फडणवीस हे तुमच्या खांद्यावर पाय देऊन दिल्लीला जाऊन त्यांचं राजकारण यशस्वी करतील आणि कुठल्याही प्रकारची महाराष्ट्रीयत्वाची धग असणारा थोडासा छोटासा शिवसेना पक्ष सुद्धा फडणवीसांना चालणारा नाही. त्यामुळे त्यांच्या हिटलिस्टवर जसं शिंद्यांच्या हिटलिस्टवर ठाकरे आहेत तसं फडणवीसांच्या हिटलिस्टवर ठाकरे आहेतच, पण नंबर 2च्या हिटलिस्टवर शिंदेच आहे. शिंदेचं फक्त सध्या कसं बरं चाललंय की शिंदेनी थेट वायफाय सॅटेलाइट कम्युनिकेशन अमित शहा बरोबर तयार केलेलं आहे. आणि अमित शहांचं राजकारण जे आहे ते बनियाचं जसं राजकारण असतं तसं राजकारण आहे. पैसे द्या, पैशांचा व्यवहार करा, मग तुम्ही 6 माणसं आम्ही तुम्ही खासदार आणा, माफिया आणा, कोणी आणा, त्यांचा त्या बाबतीमध्ये अत्यंतिक मॅकेवेलियन दृष्टिकोन आहे, न नैतिक दृष्टिकोन आहे. कोणालाही तुम्ही घेऊन या, पण ठाकरेंनी हे ठरवायला पाहिजे. एक म्हणजे लोक काही म्हणतात की तुम्ही घराबाहेर पडलात नाही पडलात, त्याच्या खोलात आपण जाऊया नको, त्यांच्या तब्येतीच्या प्रश्नामुळे कदाचित ते कमी बाहेर जात असतील. पण उद्धव ठाकरेंना जो प्रॉब्लेम आहे तो आदित्यला नाही आहे ना. आदित्यला काय प्रॉब्लेम आहे, वयाच्या 35चा मुलगा येतो, त्याला नुसतं मुंबईमध्ये बसायचं, प्रियंका चतुर्वेदीच्या टाईपच्या सोबो अशा प्रकारच्या पत्रकार परिषदा घ्यायच्या आणि मग आमचे काही तिथले पुरोगामी जे मित्र ते म्हणणार नाही आदित्य हा एकमेव आशेचा किरण आहे. अरे तो मुंबईच्या बाहेर पडला तर आशेचा किरण होईल ना. महाराष्ट्रात ज्या भागात तुमचे खासदार होते आणि प्रचंड मोठं यश तुम्हाला मिळालं होतं, ज्या भागात तुमचे खासदार होते त्या भागामध्ये तुम्ही फिरून हा मतदारसंघ त्या खासदाराचा नाही आमच्या पक्षाचा आहे या प्रकारचा मेसेज देण्यापासून आदित्यला कोणी रोखलं होतं. म्हणजे असं दिसतं शिवसेना पक्षामध्ये की सगळी लढण्याची जबाबदारी संजय राऊतांवर आहे आणि बाकीच्या लोकांनी राहिला तर आपला पक्ष, गेला तर उद्धव ठाकरेंचा, अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये आहेत. बाकीच्या लोकांना हे परवडेल, आदित्यला कसं परवडेल. पुढच्या वेळेला आदित्य ठाकरे वरळीमधनं निवडून येईल की नाही अशी परिस्थिती आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गुजर मारवाड्यांचं तिथे वरळी मतदारसंघ
मतदारसंघात प्रमाण वाढलंय. तुम्ही ज्यांना वाढवलं ते लोक जाऊन दुसऱ्या पक्षामध्ये सामील झालेत. त्यामुळे बाकीचे लोक काय म्हणतात ते सोडून द्या. आदित्य ठाकरेंनी हे ठरवायला पाहिजे किंवा आपला पक्ष आपल्या वडिलांच्या मागे आपल्याकडे राहिला पाहिजे. म्हणजे ते लेबल सुद्धा आपल्याला विकायची वेळ येणार नाही, अशी वेळ आपल्यावर येऊ नये याची काळजी घेण्यासाठी तरी आदित्यने बाहेर पडलं पाहिजे. आणि त्यासाठी हे सगळे युवा सेनेतले जे भुरटे आहेत, ज्यांना त्यांच्या प्रभागात सुद्धा फारसं कोणी विचारत नाही, यांच्या पलीकडे बाळासाहेबांच्या ओरिजिनल शिवसेनेच्या मानसिकतेचे जे लोक आहेत आणि ते सगळे 85च्या आधीची जी मानसिकता होती ती, कारण हिंदुत्वाच्या नंतर जी भुरटी मानसिकता आली आहे त्याच्यामधनं संजय बांगर, संजय शिरसाट या प्रकारचे लोक सगळे निर्माण झालेले आहेत. तर ही जी आधीची मूळ मराठी बाण्याची काही कार्यकर्त्यांची फळी बाळासाहेबांनी तयार केली होती, तशा प्रकारच्या कार्यकर्त्यांना आजही शिवसेना पक्षामध्ये नाही म्हटलं तरी रस आहे. लोकांना असं वाटतं की हे काहीतरी करतील. आता ते करण्याची जबाबदारी सगळीच उद्धव ठाकरेंवर सोपवायची आणि आदित्यने मातोश्री एके मातोश्री करत राहायचं, याच्यात काहीच लॉजिक नाही. त्याने स्वतंत्रपणे फिरलं पाहिजे आणि नाही फिरला तो आदित्य ठाकरे तर हा पक्ष रसातळाला जाईल अशी स्थिती आहे. कारण काही अजेंड्यावरती काही मुद्दे घेऊन काम करावं लागेल. आणि जे पक्षाचे तुम्ही उल्लेख केला की बालेकिल्ले, म्हणजे मराठवाड्यामध्ये इतका मोठा सपोर्ट शिवसेनेला असताना सगळे लोक जात आहेत, तर तिथं जाऊन तुम्ही नेमकं काय करताय? म्हणजे आता या सगळ्यानंतर दौरे केले, म्हणजे सभा केल्या, पण त्याचा नंतर काय परिणाम याचा सुद्धा विचार करावा लागेल. ठाकरेंच्या पक्षाची वाटचाल तुम्हाला नेमकी काय दिसते? म्हणजे ज्यावेळी एवढं मोठं काय म्हणूयात त्याला आपण, म्हणजे शिंदेची नजर त्या पक्षावरती आहे, आपली ताकद दाखवण्यासाठी ते हा पक्ष पुढे चाललेले आहेत, भाजपला त्यांची गरज जी आहे ती आता पूर्वीसारखी राहिलेली नाहीये, अशा वेळी हा पक्ष नेमका कुठल्या दिशेने जाणार आणि तो ठाकरे ब्रँड संपवणं हेच मुळात भाजपचं उद्दिष्ट आहे? ठाकरे ब्रँड संपवणं हे भाजपचं उद्दिष्ट आहेच, पण ते एकनाथ शिंदेचं पण उद्दिष्ट आहे. म्हणजे एकनाथ शिंदे जरी सतत उठता बसता वंदनीय बाळासाहेब ठाकरे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे असं म्हणत असले तरी त्यांच्या दृष्टीने हा वंदनीय अमित शहांचाच पक्ष आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचं नाव ते प्रॉक्सी म्हणून वापरत आहेत, कारण ते वापरून माणसं मायग्रेट करणं त्यांना शक्य आहे. अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेचं जर तुम्ही पाहिलं तर मुंबईत आता त्यांना जवळपास सत्ता येता येता राहिली त्यांची. आणि ती का राहिली याचं कारण असं आहे मला वाटतं की ज्या प्रकारचं फिरणं दोन्ही ठाकरे मंडळींनी निवडणुकीच्या आधी करायला पाहिजे होतं. म्हणजे तुम्ही शाखांमध्ये कधी जाताय? निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान. तर तुम्ही त्याच्या अगोदर तुमची सगळी म्हणजे तुम्ही भाजपसारख्या एका अत्यंत प्राणघातक शत्रूशी लढताय, त्यावेळेला तुम्ही तुमच्या शाखा निवडणुकीच्या आधीच पक्क्या केल्या पाहिजे. म्हणजे अगदी जुनं असं उदाहरण द्यायचं तर भाजप हा अल्लाउद्दीन खिलजीचा नवा अवतार आहे. त्यामुळे तुम्ही रामदेवरायाच्या राजासारखे जर बसून राहिलात, गडीच्या आत बसून राहिलात आणि तुम्ही म्हणलात की नाही आपण घाबरत घाबरत जसं काही जमणार आहे तसं करू, हे नाही करता येणार. म्हणजे उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि राज ठाकरेंचा पक्ष एकत्र आले, काही एक तुम्हाला यश मिळालं, मग यश मिळाल्यानंतर तुम्हाला जागा मिळाल्या, राज ठाकरेंच्या पक्षाला नाही जागा मिळाल्या. म्हणजे राज ठाकरेंच्या पक्षाची मतं तुम्हाला ट्रान्सफर झाली, तुमच्या पक्षाची मतं राज ठाकरेंच्या उमेदवारांना ट्रान्सफर झालीच असं खात्रीलायक सांगता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे ज्या काही स्वीकृत सदस्यांच्या जागा होत्या त्यातली एखादी तरी जागा तुम्ही राज ठाकरेंच्या पक्षाला द्यायला पाहिजे होती की नाही? म्हणजे तिथं तुम्ही काही नापासांचं पुनर्वसन तुमच्या पक्षातलं केलं, मग त्या ठिकाणी तुम्ही राज ठाकरेंच्या पक्षातल्या माणसाला जागा द्यायला पाहिजे होती ना. त्यांचं पण केडर आहे, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांनाही लोकांना काहीतरी सांगायचं ना की मी काय या अलायन्समध्ये आहे. म्हणजे हा काय फक्त भावाभावांचा अलायन्स आहे का? म्हणजे तुम्ही वाढदिवसाला जाल, इतर कार्यक्रमांना जाल, या प्रकारे पवारांच्या घरात पण ते हे करतात, पण ते हे वेगळ्या प्रकारचा PR आहे त्यांचं राजकारण पूर्ण वेगळं आहे. म्हणजे राज ठाकरेंना पण त्यांचा पक्ष चालवायचा आहे ना. मग तुम्ही एखादी जागा जर त्यांच्या पक्षाला दिली असती तर त्यांच्या पक्षातल्या माणसांचं सुद्धा एक मोटिवेशन पुढे काम करण्यासाठी राहिलं असतं. तर दोन्ही ठाकरेंनी ठरवायला पाहिजे की राज ठाकरेंचा पक्ष आत्ताच्या घडीला फार माफक त्यांच्याकडं जनमताचा पाठिंबा आहे, म्हणजे उमेदवार आहेत, पण राज ठाकरेंना लोकांचा पाठिंबा आहे. तर दोन्ही शिवसेनांच्या भीतीचं स्वरूप जे आहे ना फडणवीसांना किंवा बीजेपीला, ते वेगळं आहे की अजूनही शिवसेनेचं जे शाखेतली ताकद आहे ती आहे. त्यामुळे त्यांना मोडायचं काय आहे तर शाखेतली ताकद आणि ते कंबरडं मोडायचं आहे. म्हणजे शिंदे जाऊन सुद्धा आता ठाण्यामध्ये सगळं शिंदेचं साम्राज्य असल्यामुळं तिथल्या शाखा काही राजन विचारेंना ताब्यात घेता आले नाहीत, कारण राजन विचारे पण एका अर्थाने तसे काय म्हणूया आपण त्यांना शिंदेवर अवलंबूनच होते बऱ्यापैकी त्यांच्या अस्तित्वासाठी. मुंबईत तसं नाहीये. मुंबईत अनेक ठिकाणी शाखा ताब्यात आहेत, म्हणजे रिअल इस्टेट ताब्यात आहे, रिअल इस्टेट ताब्यात आहे म्हणजे माणसांचं नेटवर्किंग करण्याची जागा ताब्यात आहे. हे सगळं असताना जर तुमचे दोन्ही पक्ष आता सोबत काम करतायत तर सेनेची शाखा हीच मनसेची शाखा आहे, मनसेची शाखा हीच सेनेची शाखा आहे. या पद्धतीनं तुम्ही काम केलं पाहिजे. आणि त्यात मला असं वाटतं की राज ठाकरे अत्यंत स्पष्टपणे गेल्या काही दिवसात बोलतात. म्हणजे त्यात मला असं वाटतं की आता तुमच्या माझ्यासारखे समाज माध्यमावरून व्यक्त होणारे आपल्यासारखे कार्यकर्ते, पत्रकार, अभ्यासक जे आहेत, आपण समाज माध्यमावर लिहितो. म्हणजे नीट सारखी परीक्षा असेल, इतर काही गोष्टी असतील, लोकांची अपेक्षा काय आहे की राज ठाकरेंनी फक्त समाज माध्यमावर लिहिता कामा नये, त्यांच्या माणसांनी रस्त्यावर पण उतरलं पाहिजे. आता नीटचा पेपर फुटला, TETचा पेपर फुटला, याबद्दल NSUIच्या मुलांनी दादा भुसेंच्या घरापुढे आंदोलन केलं, कम्युनिस्ट संघटनांनी आंदोलन केलं. याच्यापेक्षा अधिक ताकदीचं आंदोलन तर विद्यार्थी सेना करू शकतात दोन्ही पक्षांची. तर का नाही करत आहे? तुमच्या पक्षाच्या लाभार्थ्यांमध्ये, तुमच्या पक्षाच्या पाठीराख्यांमध्ये
टीईटीमुळे बाधित झालेले लोक नाहीच आहेत आहेत का? ना, खरं. नीटमुळे बाधित झालेले लोक नाहीच आहेत का? मग तुम्ही कशाची वाट बघताय? खरं. म्हणजे एबीव्हीपी सारख्या संघटना सुद्धा लपत मध्ये मध्ये बोलतायत, तर तुम्ही का नाही बोलत? बरोबर. तर मला हा प्रश्न आहे. ठाकरेंच्या पक्षाचं मला काळजी अशी वाटते किंवा अडचण अशी दिसते की रस्त्यावर उतरून म्हणजे आता ठाकरे पण म्हणाले किंवा संजय राऊत पण म्हणाले की ऑपरेशन तुडवा आपल्याला सुरू करायचं, असं तुम्ही अनाऊन्स करून ऑपरेशन तुडवा करू शकता खरं का? आहे, खरं आहे. तुम्ही अशा पद्धतीने ते अनाऊन्स केलं की त्यांना वाय+ प्रोटेक्शन मिळालं, म्हणजे त्यांना वाय+ प्रोटेक्शन मिळावं आणि त्यांनी तुम्हाला घाबरून जावं हो. आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष मारहाणीचा प्रसंग येऊच नये म्हणून तुम्ही ते अनाऊन्स केलं का? खरं. बाळासाहेबांनी जेव्हा असं म्हटलं तेव्हा ते हो. योग्य अयोग्य नैतिक बरोबर. अनैतिक ह्याच्या फंदात आपण पडूया नको, पण बाळासाहेबांनी असं केलं तेव्हा लोकांना धोपटलेलं आहे अगदी, ना. अगदी. तर असा तुम्हाला एक तरी खासदार आहे का तुमच्याकडं? शिवसेनेची जी रग आहे आणि ते शिवसैनिकांची जी भीती त्यांच्या नेत्यांवरती असायची, एक वचक ती तो दिसेनासा ती रग नाही, धग नाही, रग नाही, काही नाही. असा सिरियस प्रॉब्लेम शिवसेनेचा झालाय. या सगळ्याबद्दलच म्हणजे जेव्हा असे प्रकार वारंवार घडतायत तेव्हा महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये जी प्रतिक्रिया आहे ती तुम्हाला काय दिसते नेमकं? म्हणजे हे असं पक्ष फोडाफोडीचं राजकारण अर्थातच लोकांना पटत नाहीये, पण त्याचा अंतिमतः कुठे परिणाम दिसतोय लोकांच्या त्या जनमताचा, की त्याची काही आता म्हणजे कदरच करायची नाही असं राजकारण्यांनी हा ठरवलं? एक म्हणजे त्याची कदर करायची नाही असं ठरवलेलं आहे, कारण तुम्ही ज्या पद्धतीने कालची शिंदेची पत्रकार परिषद पाहिलीत किंवा ओव्हरऑल मीडियाला बाईट्स देताना संजय शिरसाट सारख्या माणसांनी असं म्हटलं होतं की आता फक्त आदित्यच तेवढा शिवसेनेत राहणार आहे, बाकीचे सगळे लोक येतील. असे हे जे राजापेक्षा राजनिष्ठ लोक आहेत ना, हे ओरिजिनल निर्लज्ज लोक आहेत. यांचं कारण असं आहे की यांना असं वाटतं की पैसा शिंदेचा आहे, मसल अमित शहाची आहे, त्यामुळे येईल तो माणूस आपल्या मांडवाखाली घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी लोकांना काही वाटलं तरी आपण फिकीर का करायची नाही. एक तर निवडणूक 2029ला आहे हो. आणि तोपर्यंत आता जसं लाडकी बहीण सारखं काहीतरी सापडलं, पुढच्याला तसंच काहीतरी सापडेल. लोकांची स्मरणशक्ती क्षीण आहे, त्यामुळे आता तुम्ही काही लफडी केली, आता तुम्ही किती अनैतिक वागलात, लोकांनी समाज माध्यमावर किती शिवीगाळ तुम्हाला केली, तरी तुम्ही कमेंट बॉक्स बंद करू शकता, हो. तुम्ही लोकांना ब्लॉक करू शकता, तुम्ही एखाद्या माणसाला फोनवरनं धमकी देऊ शकता आणि त्याचं रेकॉर्डिंग व्हायरल करू शकता. हे सगळं करून तुमच्याकडे 2.5 वर्ष आहेत अजून. म्हणजे लाडकी बहीणचं अपडेटेड मॉडेल तुम्हाला 29च्या नोव्हेंबरमध्ये जेव्हा निवडणुका होतील त्याच्या 4-6 महिने अगोदर आणताच येईल. आणि समजा 27ला ह्यांनी परिसीमन करून लवकर निवडणुका घेतल्या आणि ज्या प्रकारचं पॉलिटिकल मॉडेल करायचं मोदी शहांच्या डोक्यात आहे तसं घडलं, तर यांच्या वन नेशन वन इलेक्शनच्या नादामध्ये पुढे आणखी काही बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता असं दिसतं की तुम्ही जे मगाशी म्हटलात की न्यू नॉर्मल काय आहे, की ॲब्सोल्यूट ॲबनॉर्मल हेच न्यू नॉर्मल आहे. की तुम्ही पक्ष फोडता आणि तुम्ही काल जर पाहिलं तर सुनेत्रा पवारांच्यापासून सगळे लोक त्या सचिन अहिरचा फॉर्म भरायला गेले आणि विधानसभेच्या विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा, आणि काँग्रेसच्या मवियाच्या बाजूने जमू अभ्यंकर उभे राहिलेले आहेत. आता म्हणजे विधान परिषदेमध्ये आपल्याला उपसभापती पदाचं तिकीट मिळणार नाही किंवा उमेदवारी मिळणार नाही, हे एक ताजं कारण झालं म्हणजे सचिन अहिरचं. पण तुम्ही मला सांगा की सचिन अहिरकडे तुम्ही असं पाहिलं, त्याची पत्रकार परिषद पाहिली किंवा त्यांचं बोलणं पाहिलं, तर हा माणूस विधान परिषदेचा उपसभापती व्हावा असं काय आहे त्या माणसामध्ये? आता राम शिंदेसारखा माणूस सभापती होतो त्याच्यामुळे हा उपसभापती होऊ शकतो असं म्हणणं सहज शक्य आहे. पण जो माणूस ज्याचं सगळं काम सिंडिकेटिंगचं आहे, ज्याचं सगळं काम एक प्रकारचं पॅरलल युनिव्हर्समध्ये काम करणारं नेक्ससचं काम आहे आणि ज्याला मसलमॅन म्हणूनच पवारसाहेबांनी पण वापरलाय, मग ठाकरेंनी पण वापरलाय, असा माणूस आता त्या पीठासीन अधिकाराच्या जागेवर बसणार आणि नियम सांगणार, तुम्ही नीट कसं वागावं ते सांगणार, नैतिकता कशामध्ये आहे ते सांगणार. म्हणजे नीलम गोऱ्हेंचं तर आपण किमान समजू शकतो की त्यांनी काही वर्ष तरी चळवळीत काम केलं आहे, म्हणजे चळवळीमध्ये थोडी वर्ष तरी त्या प्रामाणिक होत्या अशी शंका घ्यायला वाव आहे. पण सचिन अहिरवर तोही आरोप करता येण्याची सोय नाहीये. पण मग मला हे पण नाही कळलं की म्हणजे उपसभापती पदासाठी हा दुसऱ्या पक्षातला माणूस आणून बसवला शिंदेंनी, पण त्याचा फायदा काय होणार आहे की हा उपसभापती उद्या जर त्यांच्या पालकमंत्र्याला कुठल्या एसपीनं मारहाण केली, हे केलं तर त्याचं निलंबन करू शकणार आहे का? ती ताकद आहे का तुमच्या? म्हणजे ते आता तुम्ही नीलम गोऱ्हेंच्या बाबतीमध्ये पाहिलं की शंभूराज देसाईंना फरफटत नेलं तुषार दोषीच्या सूचनेवरनं, आणि शंभूराज देसाई आणि इतर सगळ्या माणसांनी असं म्हटलं की मी पालकमंत्री असताना किंवा मी तिथली महत्त्वाची जबाबदारी माझ्याकडे असताना माझ्यासारखा अपमान इतर कोणाचा झाला नाही. आणि हे सगळ्याच शिंदे पक्षात, शिंदे गटातला जो सगळी तिथली प्रॉमिनंट लॉबी होती, एक मला वाटतं ते महेश कदम जर सोडले तर बाकी महेश शिंदे जर सोडले तर बाकी सगळ्या लोकांची फरफट झाली. पोलिसांनी धरून ह्यांना अक्षरशः ते चॅप्टर केसेसवाले कैदी असतात की नाही तशा पद्धतीने ह्यांना ताणून मारलं पोलिसांनी आणि नेलं. हे सगळं तुम्ही का खपून घेतलं? कारण मलिदा मोठा आहे. मग तुम्ही काय तुमची बंडाचा झेंडा काय होता तुमचा? तर निलमताईंनी सभापती नाहीत असं बघून मध्येच शिरकाव करून त्याचं निलंबन केलं. आता निलंबन कोणाचं झालं? तुषार दोषीला फक्त त्यांनी एका जिल्ह्यातनं दुसऱ्या जिल्ह्यात नेलं, आता त्यांनी सांगलीत नेलंय. कारण सांगली हा मनोहर कुलकर्णीचा जिल्हा आहे, म्हणजे लोकांना काही वाटू द्या, तो मनोहर कुलकर्णीचा जिल्हा आहे, तिथलं हिंदुत्वाचं पोलरायझेशन करण्यासाठी तो उपयुक्त माणूस आहे म्हणून त्याला तिथं नेलंय. नीलम गोऱ्हेंना म्हणजे थोडंफार त्यांना विवेक असण्याची शक्यता नाहीच आहे, पण विवेक समजा असेल तर त्यांनी असं विचारलं पाहिजे की पीठासीन अधिकाऱ्याने दिलेल्या ह्या निर्णयाला
ओव्हरपॉवर करण्याची, ओव्हररूल करण्याचा सभापतींना अधिकार आहे. हो. पण सभापतींनी त्याचं काय तर्कशास्त्र दिलं? बरोबर. सभापतींनी कुठं सांगा. काही जस्टिफाय केलं का? किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी, जे राज्याचे मुख्यमंत्री जे गृहमंत्री पण आहेत, त्यांनी तुषार दोषी ह्या माणसाला संरक्षण देण्याचं काय कारण होतं हे सांगितलं का? तर आता नीलम गोऱ्हेंचं काय झालंय की त्या याच आशेवर बसल्या होत्या की हा अपमानाचा घोट आपण पचवूया, कारण आपण उपसभापती किंवा उपसभापती होऊ, किंवा मला असं वाटतं की आता जे गेले बरेच काळ व्हेकन्सी आहे राज्य महिला आयोगाची, ती जर भरून काढण्याची वेळ आली तर इतक्या पॉलिटिकली करेक्ट बोलणाऱ्या आणि निष्क्रिय अशा प्रकारच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आपल्याला सापडणारच नाही. त्यामुळे त्या व्हेकन्सीसाठी त्या तिथे नजर लावून बसलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचं पद त्यांचा जेव्हा क्लेम गेला तेव्हाही काल त्यांच्या कमावलेल्या सराईत अशा प्रकारच्या निष्पापपणानं ते म्हणाल्या की शिंदे साहेबांनी जे केलं असेल ते मनापासून केलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत आपण दिल्लीत हे ऐकलंय की मोदीजीने किया है तो सोच के किया होगा. आता त्या लेवलला शिंदे साहेब पोहोचलेले आहेत की त्यांनी जे केलेलं असेल ते विचारपूर्वकच केलंय. म्हणजे सचिन अहिर सारखा नीतिमत्तेशी शून्य संबंध असलेला माणूस आता आपण पीठासीन अधिकारी म्हणून पाहणार आहोत आणि यांची नोंद विधान भवनाच्या रेकॉर्डमध्ये होणार आहे. आणि हे सगळं कोण घडवून आणतंय? तर शिंदे साहेब जळीस्थळी काष्टी पाषाणी वंदनीय शिवसेना प्रमुख आणि वंदनीय आनंद दिघेंचं नाव घेतात. तर या दोघांची काम करण्याची पद्धत कदाचित एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल असेल, पण जनहिताची होती की नाही? मग ज्या माणसांचं नाव घेऊन तुम्ही असा एखादा माणूस सेमी माफियोसी त्या पीठावर बसवणार आहात, त्या माणसाकडनं तुम्हाला याच प्रकारच्या कामाची अपेक्षा आहे का? पण असं दिसतं की सचिन अहिर हा नग आहे, नगाला नग म्हणून कोणीही चाललं असतं त्यांना. जो माणूस त्या दिवशी, म्हणजे काल अंबादास दानवेंनी असं म्हटलं, एक इंग्रजीतला मेसेज त्यांना यांनी पाठवला होता की आय हॅव टू टेक अन इम्पॉर्टंट पॉलिटिकल डिसिजन फॉर माय सर्व्हायव्हल. म्हणजे तुम्ही बघा की शिवसेना पक्षातल्या लोकांनी, बाकी त्यांनी मराठी शाळा वाचू नयेत, मराठी भाषेसाठी काही करू नये, पण किमान एक मेसेज तरी मराठीत लिहावा की मी माझ्या राजकीय अस्तित्वासाठी चाललो आहे. पण म्हणजे इंग्रजीमधला तो मेसेज, म्हणजे तो दानवेनी, अंबादास दानवेनी नीट वाचला हे पण कौतुकास्पद आहे की मी माझ्या पॉलिटिकल सर्व्हायव्हलसाठी तिकडे चाललेलो आहे आणि आपण असेच सभागृहात एकमेकांचे मित्र राहू. तुम्ही सभागृहात कसे मित्र राहाल? अनिल परब आणि नीलम गोऱ्हे हे पण एका पक्षात होते ना. गेल्या 2 वर्षामध्ये त्यांच्यात झालेला संघर्ष तुम्ही पाहिलाय. त्यामुळे या परिस्थितीमध्ये सचिन अहिरांनी काय केलंय, त्यांना असं वाटतं की बोट बुडते आहे, बोट बुडायला लागली की उंदीर पहिल्यांदा बाहेर पडतात. तशा बाहेर पडणाऱ्या उंदरांच्या फौजेमधले ते एक, उंदरांची फौजही नसते, उंदरांच्या काय म्हणूयात त्यांना गर्दीमधले ते एक आहेत. पण असं आहे की उद्या शिवसेनेचा पडता काळ जाऊन थोडे त्यांना 2029 मध्ये बरे दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली तर त्यावेळेला सचिन अहिर जसं 19ला ते म्हणाले होते की माझ्या हृदयामध्ये पवार साहेब आहेत, तर आता ते म्हणतील की माझ्या हृदयात उद्धवजी आहेत, पुन्हा नंतर ते म्हणतील की माझ्या हृदयामध्ये शिंदे साहेब आहेत. त्यांचं हृदय खूप मोठं आहे, 3 पक्षाचे नेते सामावून घेऊ शकतील एवढं मोठं हृदय असणारा माणूस आपल्याला पीठासीन अधिकारी म्हणून लाभणार आहे. हे आपल्या लोकशाहीचं कौतुकास्पदच गोष्ट आहे असं म्हटलं पाहिजे. शेवटचा प्रश्न, जेव्हा महाराष्ट्रामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे एकतर पेपर फुटी झालेली आहे, शिक्षकांसाठी असलेल्या टीएटीचा पेपर फुटतो, त्या परीक्षेची गरज काय हा एक वेगळाच मुद्दा, शेतकऱ्यांच्या समोर कमी पावसाचं संकट आहे, अशा वेळी हे सगळं चाललंय आणि त्या सगळ्या प्रश्नांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष राज्यकर्त्यांचं होतं. हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे असणारं दुर्लक्ष तर इतकं लाजिरवाण आहे. म्हणजे मी कोल्हापुरात आता फिरलो, सिंधुदुर्गात फिरलो, सगळ्या जिल्ह्यांमध्ये शक्तीपीठ विरोधी आंदोलन प्रचंड मोठ्या प्रमाणात चालू आहे. रस्त्यावर आंदोलन चालू आहे म्हणून सत्तेतल्या बदमाश मंडळींनी आता ड्रोनने सर्व्हे करायचं ठरले. तर ड्रोनने सर्व्हे करायचं घेतल्यानंतर लोकांनी ते ड्रोन पाडले अनेक ठिकाणी आणि ते योग्य केलं त्यांनी असं मला वाटतं. हे लोकांच्या लक्षात नाही. कोकणामध्ये बारसू नाणारचे प्रकल्प जात आहेत असं वाटलं तोपर्यंत ह्यांनी अणु ऊर्जेचे प्रकल्प अंबानी आणि अदानीच्या ताब्यात दिले. शक्य तितक्या ठिकाणी जमिनींचं एने करणं आणि त्या जमिनींचा कमर्शियल वापर करणं चालू आहे. आता तुम्ही म्हणलात तसं जूनच्या पहिल्या आठवड्यात पडणारा पाऊस जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पडला नाही आणि मुख्यमंत्री आपले सांगतात की पेरण्या करू नका. पेरण्या करू नका हे तुम्हाला सांगणं सोपं आहे, कारण तुम्हाला काही शेतातनं पिकवून आणायचंच नाहीये. ज्यांचं जगणंच तिथं अवलंबून आहे त्या माणसाने काय करायचं, तर त्यांच्यासाठी तुम्ही फक्त बैठका घेता. आता शेतकऱ्याचं पहिलं पीक जर निघालं नाही वेळेवर तर दुसऱ्या पिकाचं काय होईल? अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची बोंब झालेली आहे. आता तुम्ही म्हणजे लातूरमध्ये ह्यांनी काही वर्षांच्या पूर्वी म्हणजे काँग्रेसच्या लोकांनी ती पाण्याची एक्सप्रेस चालवली बघा. हां, म्हणजे लातूरला वॉटर एक्सप्रेस म्हणून त्यांनी चालवली. तर तुम्ही जेव्हा एखाद्या शहरामध्ये पिण्यासाठी रेल्वेच्या टँकर्सने पाणी आणता तेव्हा त्याच्यातून तुम्हाला काही PR मायलेज मिळेल ते मिळेल, पण ज्या भागामध्ये प्यायलाच पाणी नाहीये तिथे कोण मरायला उद्योजक तिथे येऊन एखादा उद्योग करेल किंवा तिथल्या शेतीची काय अवस्था असेल हे घडतं आहे. मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही बघा की आपल्या महान ज्या आयुक्त आहेत त्या असं म्हणल्या की मुंबई तुंबत नाही, फक्त पुन्हा दाखवतात. आता तुम्ही पहिल्याच पावसामध्ये मुंबईत फिरलात तर कुठल्याही रस्त्यातनं तुम्ही अर्धा तास पाऊस पडल्यानंतर गुडघाभर पाणी साचतंय. याचं कारण असं आहे की सगळे रस्ते तुम्ही पूर्ण कॉन्क्रीटमय करून टाकलेले आहेत आणि सगळ्या रस्त्यांमध्ये तुम्ही असे मलिदे खाल्लेत. आता मी जिथं राहतो तिथं मागे एक गोदरेजच्या जवळचा प्रचंड मोठा नाला आहे. दरवर्षी 4 महिने फक्त
फक्त त्या नाल्यातला गाळच काढतात ते लोक. म्हणजे हा गाळ कोण आणतं? म्हणजे गाळ आणणारा एक मेकॅनिझम आहे, गाळ काढणारा एक मेकॅनिझम आहे. हे आता मिठीच्या बाबतीमध्ये सुद्धा मनसेच्या लोकांनी प्रत्यक्ष बोटीने जाऊन तिथं काय काय घोळ झाले ते दाखवले. हे सगळं महाराष्ट्रात चालू आहे. दुसरीकडे सर्व पातळीवरचा सामाजिक विध्वंस चालू आहे. म्हणजे वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी मेधा कुलकर्णींसारख्या राज्यसभेच्या बैठक, म्हणजे जेव्हा त्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं नव्हतं चंद्रकांत पाटलांमुळे, तेव्हा खूप लोकांना त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटली होती. पण मला वाटतं की त्यांच्यापेक्षा चंद्रकांत पाटील फारच बरे आहेत. तर या बाई भिडेवाड्यामध्ये जाऊन वटसावित्रीचा कार्यक्रम करतात. म्हणजे फुल्यांनी, सावित्रीबाईंनी जे जे काही बायकांच्यासाठी केलं, एकूण समाजासाठी केलं, त्याच्यावर बोळा फिरवण्याचं काम ह्या बाई करतात. हा त्यातला एक भाग, वाईट भाग आहे. बहुजनांच्या बायकांना नादी लावतात ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये, ही त्यातली सगळ्यात गंभीर बाब आहे. हे सगळं महाराष्ट्रात चालू आहे. आपल्याकडे माध्यमांमध्ये काय चालू आहे? तर माध्यमांमध्ये ऑपरेशन टायगरची प्रशंसा चालू आहे, कौतुक चालू आहे. दुसरं आपल्याकडे चालू आहे ते म्हणजे फडणवीसांचा पेड प्रॉपगँडा आहे. तो काय आहे? तिसरी मुंबई कशी होणार, चौथी मुंबई कशी होणार, आम्ही सगळी कनेक्टिव्हिटी कशी करणार, म्हणजे MMRच्या राज्याचं एक बेटच बनवायचं, या दृष्टीनं चाललेली मांडणी आहे. ही इन्फ्रा ड्रिव्हन मांडणी आहे, पायाभूत सुविधांच्या अंगाने जाणारी आणि माणसांचा, त्याच्यातही मराठी माणसांचा शून्य विचार करणारी अशा स्वरूपाची मांडणी आहे. हे घडतंय मराठवाड्यामध्ये. तुम्ही बघितलं तर जरांगांच्या उपोषणाचे नवनवे टप्पे तुम्हाला तिथे दिसतात. आणि आता त्यांनी नवा माणूस शोधलाय, प्रसाद लाड, की जे तिथं जाऊन भाऊक होतात आणि म्हणतात की जर नाही मिळालं आरक्षण तर मी राजीनामा देईन. ज्या माणसाला श्वास घेण्याची परवानगी सुद्धा फडणवीसांकडनं घ्यावी लागते, तो आमदारकी अशा पद्धतीनं मराठ्यांच्यासाठी सोडेल, याच्यावर जरांगेंचा विश्वास बसेल का आणि मराठ्यांचा बसेल का? मुळामध्ये मराठी असतील, ओबीसी असतील, यांचे जगण्याचे प्रश्न इतके तीव्र आहेत की त्यांना या झुंजीत गुंतवून देणं चालू आहे. उपवर्गीकरणाचा वाद चालू आहे. मुसलमानांच्या बाबतीमध्ये अक्षरशः म्हणजे हिंदू असेल, मुसलमान असेल, बाजारातनं बैल विकत घेतला घरी नेण्यासाठी, तरी त्याला कापायला बैल नेतोय म्हणून माणसांना तुरुंगात टाकलं जातंय. या प्रकारचं अत्यंतिक कम्युनल पोलरायझेशन आहे. दुसरीकडं अत्यंत शांततेसाठी प्रसिद्ध असलेला वारकरी संप्रदाय यांनी अत्यंत खुनशी स्वरूपात त्याचं रूपांतर करून, म्हणजे एका अर्थाने वारकरी पंथातल्या शहाण्या माणसांना मात करण्यासाठी वारकरी पंथात एक गँगस्टर्सची टोळीच निर्माण झाली आहे. अशा प्रकारची परिस्थिती आहे. हा आत्ताचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राला मराठी शाळा असतील, मराठी भाषा असतील, मराठी माणसाचे प्रश्न असतील, या सगळ्यांवर आधारित मराठी कारण आणि महाराष्ट्र धर्माचा विचार ही आत्ताची गरज असताना आपण त्यांना काय देतोय? आपण त्यांना हे व्हॅक्सिन देतोय सत्तेचं, आपण त्यांना व्हॅक्सिन देतोय माणसं विकण्याचं आणि विकत घेण्याचं. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या अधोगती, म्हणजे राज्य स्थापन झाल्यापासून काही चुकलेलं नाही असं नाही, पण राज्य स्थापन झाल्यापासून 14 सालापर्यंत, अगदी त्यात युतीचं पहिलं सरकारही होतं, या मंडळींनी चुका केल्या असतील, पण महाराष्ट्राचं ठरवून प्रमाणशीर आणि कालबद्ध वाटोळं करण्याचा एक कार्यक्रमच आखल्यासारखा गेल्या 5-7 वर्षामध्ये ते चाललंय. आणि त्याचे मेरुमणी फडणवीस आणि शिंदे आहेत. त्यामुळे यांच्यापासून महाराष्ट्राची सुटका होणं हेच मला वाटतं महाराष्ट्रामध्ये काहीतरी नवं पॉलिटिकल रिअलाइनमेंट घडणं, सोशल रिअलाइनमेंट घडण्याची शक्यता आहे. पण प्रश्न असा आहे की यांच्याकडे असलेला तुंबळ पैसा, यांच्याकडे असलेली प्रचंड मसल पॉवर आणि यांची ईडी, CBI आणि इन्कम टॅक्सच्या मदतीने माणसांना घाबरवून टाकण्याची अपार क्षमता, याला पुरं पडण्यासाठी लागणारी इंटेग्रिटी आपल्या राजकीय वर्गात आहे का? आताच्या घडीला नाही दिसत. अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि या सगळ्यामध्ये महाराष्ट्राच्या हिताचं नेमकं काय आहे याचा विचार या निमित्तानं व्हायला हवा. आणि आता जे सगळे तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये पुन्हा अजून तिकडे राम मंदिरामध्ये दानपत्रात तो तर इतका इंटरेस्टिंग मुद्दा आहे त्याच्याबद्दल बोलताना दिसत. आणि म्हणजे राम मंदिरात चोरी झाली तर त्याच्यावर काल एक तो हिंदू संघटनेचा माणूस म्हणला, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? हिंदूंनीच हिंदूंची चोरी केली आहे ना, तुम्हाला काय प्रॉब्लेम? हिंदूंचा पैसा हिंदूंकडे. आणि त्याच्यावर तो असं म्हणला की जे हिंदूंनी हिंदूंचा खून केला, काय प्रॉब्लेम? तो असं म्हणाला माणूस की हिंदूंनी हिंदूंचा पैसा चोरला, ह्याच्यात प्रॉब्लेम काय आहे? आणि जे टीका करतायत त्यांनी राम मंदिराला देणगी दिली आहे का? प्रश्न असा आहे की राम मंदिराला देणगी दिली की नाही हा प्रश्न नाहीये, हा लोकांचा पैसा आहे ना. आणि मी तुम्हाला सांगतो की राम मंदिर झाल्यानंतरचा घोटाळा नाही, हा रामाच्या विटा घ्यायला लागल्यापासूनचा घोटाळा आहे. हा 85 सालापासून 2026 पर्यंत म्हणजे 4 दशकांचा घोटाळा आहे. म्हणजे जसं यांनी फार तत्परतेनं कोळसा घोटाळा शोधून काढायचा प्रयत्न केला, 2G स्कॅम शोधून काढायचा प्रयत्न केला, त्याच्यापेक्षा हा मोठा रामाच्या नावावर रामाला बदनाम करणाराच घोटाळा आहे. म्हणजे बाकीचे घोटाळे फडणवीस आणि तिकडे शहा आणि मोदी दाबून टाकतील, किमान रामाला तरी न्याय मिळाला पाहिजे, सामान्य माणसाला नाही मिळाला तरी चालेल. खरंय. किती गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूला तुमच्या लक्षात आलं असेल, पक्षफोडीचं हे राजकारण जे आहे ते महाराष्ट्रात काही थांबायला तयार नाहीये आणि या सगळ्यामध्ये आपले सामान्यांचे प्रश्न मात्र हरवताना दिसत आहेत. म्हणून ही सगळी चर्चा होती. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आणि काही सूचना असतील आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पाहत राहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.